कोपरगाव तालुक्यातील घोळेगाव येथे 28 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दीक्षा महेश भाटे वय 24 या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। पैशाच्या कारणावरून सातत्याने छळ केल्याचा आरोप मयत महिलेच्या वडिलांनी केला असून 4 जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयत दीक्षा हिचा नवरा महेश भाटे याचे दुकान बंद पडले होते, ते पुन्हा सुरू करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणावेत असा तगादा तिला लावण्यात येत होता। या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला। शेवटी छळाला कंटाळून दीक्षाने आत्महत्या केली असा आरोप वडील छबू रघुनाथ शिंगाडे वय 48 राहणार ब्राह्मणगाव यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे। या प्रकरणी नवरा महेश भाटे, सासरा भीमराव मगन भाटे, सासू संगीता भीमराव भाटे आणि आज्ये सासू पार्वताबाई मगन भाटे यांच्या विरुद्ध कौटुंबिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेमुळे घोळेगाव गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून विवाहित महिलांवर छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।